बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। दाऊद इब्राहिमचा साथीदार चिंकू पठाणला 5 वर्षांची जेल झाली आहे। आरिफ भुजवाला आणि चिंकू पठाणला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरिफ भुजवालाला 15 वर्षांचा कारावास झालेला आहे। चिंकू पठाण ड्रग्ज रॅकेट प्रकरणातला आरोपी आहे। अत्यंत महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। दाऊद इब्राहिमचा साथीदार असलेला चिंकू पठाणला 5 वर्षांची जेल झालेली आहे। आरिफ भुजवाला आणि चिंकू पठाण या दोघांनाही सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। चिंकू पठाण हा ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील आरोपी आहे। ड्रग्ज रॅकेट प्रकरणातल्या आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत समीर वानखेडे आहेत। समीरजी, स्वागत आहे आपले एनडीटीव्ही मराठीवर। आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची घडामोड, दाऊद इब्राहिमचा साथीदार चिंकू पठाणला 5 वर्षांची जेल झाली आहे। आरिफ भुजवाला आणि चिंकू पठाणला या दोघांनाही सश्रम कारावास झालेला आहे। किती नेमके गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल होते, किती मोठा आरोपी आहे? नमस्कार मॅडम, ही खूप मोठी डेव्हलपमेंट आहे एनडीपीएसच्या कायद्यामध्ये आणि कन्व्हिक्शन मध्ये। आणि बाकीचं म्हणजे मी पण ते ऑर्डर बघितलेलं आहे, वाचलं होतं ऑर्डर, आणि त्यामध्ये 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे चिंकू पठाण आणि बाकीच्या आरोपी लोकांना। आणि त्यामध्ये जे एक मास्टर माइंड होता आरिफ भुजवाला, त्याच्यावरती पण 15 वर्षाची शिक्षा झालेली आहे। तर एक खूप महत्त्वाचा मेसेज पण आहे, जे ड्रग्सची कारवाई वगैरे करतात किंवा ड्रग्सचं म्हणजे बिझनेस वगैरे करतात त्यांच्यासाठी एक खूप मोठा एक धक्का पण आहे। आणि त्यांना म्हणजे एक डिटरन्स साठी पण चांगली म्हणजे डेव्हलपमेंट झालेली आहे। सर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये हे ड्रग्स कारखाना चालवायचा, नेमकं कशा पद्धतीने हा सगळा कारभार त्यांचा चालायचा? म्हणजे 2021ला आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती, म्हणजे डोंगरीच्या परिसरामध्ये हा चिंकू पठाण आणि भुजवाला हे दोन्ही मिळून म्हणजे फॅक्टरी वगैरे चालवायचे आणि बाकीचे जे युवक आहेत त्यांना पण एमडीची ड्रग सप्लाय करायचं म्हणजे हे दोघांनी। तर त्या अनुषंगाने मग कारवाई केली होती आम्ही। त्यामध्ये तब्बल 12 केजी ड्रग्स पण आम्हाला सापडलं होतं आणि त्यानंतर बाकीचे 2 वेपन्स पण त्यांच्याकडून सापडले होते आम्हाला। आणि त्यांची म्हणजे जेवढं आठवण आहे मला कॅश 2.5 कोटी कॅश नगद ते पण बरामद झाली होती। म्हणजे त्यानंतर बाकीचे जे काय प्रीकर्सर एफिड्रिन सारखे ड्रग्स ते पण रिकव्हर झाले होते त्यांच्या घरामध्ये। ते तब्बल फॅक्टरी वगैरे चालवायचे त्या परिसरामध्ये। समीर सर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे चिंकू पठाण याचं काही पॉलिटिकल कनेक्शन होतं का? कारण गृहमंत्री जे होते अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे फोटो काही आढळून आले होते, काही यांचं काही कनेक्शन होतं, राजकीय पॉलिटिकल कनेक्शन? मॅडम त्यामध्ये क्षमा घेतो मॅडम, त्यामध्ये काय म्हणजे काय आय कॅनॉट कमेंट एनिथिंग ऑन दॅट, क्षमा घेतो मी आपली त्यामध्ये। हे कुख्यात माफिया आहेत सर, यांना पकडणं किती जोखमीचं होतं? म्हणजे मॅडम जेवढं म्हणजे आठवण आहे, आमची टीम सर्व्हेलन्स पण केली होती त्या परिसरामध्ये, कारण काय ते कम्युनली खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि त्या अनुषंगाने प्रॉपरली आमची रेकी पण झाली होती। प्रॉपरली म्हणजे जे काय आम्हाला प्रिकॉशन्स पण ते घ्यायचे होते ते पण घेतलं आम्ही। आणि त्यानंतर इन अ व्हेरी कंट्रोल मॅनर विथ दी हेल्प ऑफ दी लोकल पोलीस त्यानंतर तिथे कारवाई केली होती, सर्च केलं होतं। आणि त्यानंतर डिफिकल्ट होता ते म्हणजे त्या परिसरामध्ये, पण तेव्हाही म्हणजे विथ दी हेल्प ऑफ लोकल मुंबई पोलीस ऑल्सो एनसीबीची टीमने चांगली कारवाई केली होती त्यामध्ये। आणखी एक महत्त्वाचं समीरजी, चिंकू पठाणला 5 वर्षांची जेल झालेली आहे, तो ऑलरेडी जेलमध्ये आहे। यानंतर आता त्याला काही तो बेलची हे करू शकतो, त्याची शिक्षा वाढावी यासाठी काही केलं जाऊ शकतं आणखी? मला आता म्हणजे आता मी एनसीबी मध्ये कार्यरत नाही, तर म्हणजे अपील पण जाऊ शकतात डिपार्टमेंट, जर त्यांना असं वाटतं की म्हणजे लिगली ते पण ते करू शकतात, हे त्यांचं राईट आहे। म्हणजे एकदा लिगल वेटिंग झाल्यानंतर, लिगल ओपिनियन घेतल्यानंतर, सो देर आर ऑल दी चान्सेस अँड दी एजन्सी विल टेक एक रेलिव्हेंट डिसिजन इन दी अप्रोप्रिएट टाइम। आता सध्या सर आपण पाहतोय ड्रग्सचा विळखा मोठा वाढलेला आहे। मुंबईमध्ये ड्रग्ज रॅकेट एक सक्रिय असल्याची माहिती, एक बातम्या सुद्धा तशा प्रकारच्या आलेल्या आहेत। कशा पद्धतीने हा सगळा कारभार चालतो आणि पोलिसांचं कशा पद्धतीने यावर लक्ष आहे? मॅडम आता मुंबईमध्ये जर बघितलं तर 2-3 प्रकारचे इम्पॉर्टंट ड्रग्ज आहेत, म्हणजे जे प्रॉब्लेमॅटिक आहेत आपल्याकडे। महाराष्ट्रामध्ये सांगू शकतो आपण, सर्वात प्रथम म्हणजे मॅफॅड्रॉन एक इश्यू आहे, ते खूप घातक आहे युवकांसाठी आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग पण इलिगल रित्याने म्हणजे मुंबई, महाराष्ट्र आणि बाकीच्या परिसरामध्ये करतात ते, हे चिंकू पठाण आणि भुजवाला सारखे लोक। आणि दुसरा म्हटल्यावर आणखीन एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, त्याला म्हणतात हायड्रोपोनिक वीट।
ते एक विदेशी ड्रग्ज आहे आणि तिथून म्हणजे ते गांजा त्याला म्हणतात, पण ते विदेशी असतो, मूळ त्याचा विदेशी आहे आणि ते म्हणजे इलिगल रित्याने ते इम्पोर्ट करतात भारतामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये. ते पण आपल्याकडे एक मोठा इश्यू आहे. बाकीचं पण म्हणजे ड्रग्ज आहेत, जसं काही कोकेन आहे, मेस्कलिन आहे, ते काय हे सर्व महागडे ड्रग्ज असतात. पण दॅट इज रिअली क्रिएटिंग प्रॉब्लेम्स इन दी यंगस्टर्स आणि जे कॉलेजचे स्टुडंट्स वगैरे असतात, जे जेनझीज असतात, त्यामध्ये हे प्रॉब्लेम करू शकतो. म्हणजे जोरदार घातक हे ड्रग्ज आहेत हे जे मी मेन्शन केलेले आपल्याला. आता त्यामध्ये पोलिसाची पण अशी आहे की डेली सीजर्स वगैरे करतात. जर तुम्ही एअरपोर्टला बघितलं तर कस्टम्स असो किंवा DRI असो, डेली सीजर्स करतात. पण जे प्रमाण आहे ते प्रमाण का वाढतोय, कारण का डिमांड खूप आहेत या सर्व ड्रग्सची. तर जोपर्यंत म्हणजे 100% लॉ इम्प्लिमेंटेशन अलॉंग विथ अवेअरनेस कॅम्पेन, जोपर्यंत हे दोन्ही सोबत राबवता येत नाही आपल्याला, तोपर्यंत म्हणजे हे सर्व वाढत जाणार. कन्झम्पशन विल बी इन्क्रीजिंग. तर हे दोन्ही म्हणजे अवेअरनेस प्लस लॉ इम्प्लिमेंटेशन हे दोन्ही सोबत आले तर मला वाटत नाही की प्रॉब्लेम्स आपण डील करू शकत नाही. वी कॅन डील इट व्हेरी इफेक्टिव्हली. समीर सर, आणखी एक महत्वाचं म्हणजे हा जेव्हा खटला चालतो, हा खटला चालवणं या कुख्यात माफियांसारख्या माफियांवर हे किती डिफिकल्ट आहे सगळं. कारण हे गुन्हेगार खरं तर दबाव सुद्धा आणू शकतात प्रशासनावर किंवा एक प्रकारे धमकावू सुद्धा शकतात साक्षीदारांना. मग हे किती जोखमीचं आहे आणि किती डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट सर असं म्हणजे राईट फ्रॉम दी स्टार्ट मॅडम असतो. म्हणजे देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस फॉर दी एजन्सीज. म्हणजे हे जे कुख्यात गुन्हे वगैरे असतात, लोकल जे स्थानिक असतात, त्यांच्या विरोधात जे काही विटनेसेस वगैरे असतात, सो गेटिंग पंचर्स ऑल्सो ते आम्हाला डिफिकल्ट कठीण असतो म्हणजे ऑन फील्ड. कारण का म्हणजे एकदा कोणीतरी यांच्या विरुद्ध काहीतरी साक्षी दिली वर दे हॅव देअर ओन प्रेशर सिस्टम. त्यांना म्हणजे इन्फ्लुएन्स करण्याचं दे कीप द दे हॅव दी पॉवर ऑफ डुईंग दॅट. पण त्या अनुषंगाने करतो आम्ही. म्हणजे खरंच म्हणजे मला असं वाटतं की यामध्ये सक्सेस झालेलं आहे डिपार्टमेंटला. कारण काय डिस्पाईट प्रेशर, डिस्पाईट पुल्स अँड प्रेशर्स, हे जे साक्षीदार वगैरे असतात ते डिड नॉट टर्न हॉस्टाईल आणि त्या लोकांनी प्रॉपरली साक्षी वगैरे देऊन ते कन्व्हिक्शन झालेलं आहे यामध्ये. पण हो, इट इज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे फॉर दी लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज हे अशा प्रकारचे केसेसमध्ये कन्व्हिक्शन घेण्यासाठी. निश्चितच समीर सर, धन्यवाद. चिंकू पठाणला, या दोघांना कुख्यात माफियांना जेल होते हे म्हणजे प्रशासनाचं एक मोठं यशच म्हणावं लागेल. धन्यवाद NDTV मराठीशी बातचीत केल्याबद्दल.